पिलांचे सारेच चोख असते, वर्तन तुझ्या पिलांचे बा भीमा सारेच चोख असते. या विचारांवर जाण्याची आपल्याला गरज आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही फक्त जयंती साजरी करण्याची किंवा एक दिवसासाठी हार फुलं घालण्याची नाही, ती तर जळजळती ज्वाला आहे. आणि त्या ज्वालाच्या प्रकाशामध्ये आपण आपल्या ज्ञानाने त्यामध्ये भर घालून हा जो विचार आहे हा असाच पुढे नेण्याचा आहे. अदरवाईज हे विचार जर संपत गेले, जर मृत पावत गेले, तर मग आपले सुद्धा प्रेत होण्याला वेळ लागणार नाही. आणि म्हणूनच अशाच कडक शब्दात परत वामनराव कर्डक म्हणतात की संघटना हजार झाल्या, संघटना हजार झाल्या, नेते हजार झाले, विश्वास ठेवू मी कोणावर, चेहरे हजार झाले. पण भीमा, तू पाहिलेली सारी स्वप्न पूर्ण झाली का रे? तू पाहिलेली स्वप्न पूर्ण झाली का रे? आणि भीमा, तुझ्या मतांची लोक आज मेलीत का रे? भीमा, तुझ्या मतांची लोक आज मेलीत का रे? आपला समाज हा ज्वलंत समाज झाला पाहिजे आणि हा ज्वलंत समाज केवळ विचारांनी आणि विचारांनीच होईल. महामानव आहे, आपण नाही त्यांच्या समकक्ष बनू शकत. सूर्य होता तो, पण आपण काजवा बनवून आपला छोटासा प्रकाश, आपला जो मिनमिनता प्रकाश आहे, स्वतः तरी प्रकाशित होऊ शकतो. आणि जेव्हा आपण या विचारांमध्ये होऊ तेव्हा आपण नक्कीच या प्रकाशात होऊ. जाता जाता कवी दुष्यंत त्यांची कविता म्हणेल मी की आज ये दीवारे, आज ये दीवार पर्दों की तरह हिलने लगी. खूप सारे दिवारे होते आमच्यामध्ये, हो, समता, मानवता, बंधुता त्या महामानवाने आम्हाला दिले. जातीपातीचं राजकारण, धर्माचं राजकारण, सगळे हे जे दिवारे होते ते त्याला धक्का मारण्याचं, त्याला तोडण्याचं काम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. आणि त्यामुळेच आज ये दीवार पर्दों की तरह हिलने लगी, शर्त लेकिन थी कि ये बुनियाद हिलनी चाहिए. पडद्यात सारखी हिलतात या जमाने, पण आमची शर्त काय होती की त्याचा जो मूळ आहे ना तोच उखडला गेला पाहिजे. त्याच्यासाठी आपण काम करू. हर सड़क, हर गली, हर शहर, हर गाँव में हाथ लहराते हुए हर लाश चलनी चाहिए. हा मानवतेचा, हा समतेचा, हा बंधुतेचा विचार घेऊन प्रत्येक जे प्रेत आहे ना त्याने सुद्धा जायला पाहिजे. एवढी शक्ती त्यांच्या विचारामध्ये आहे. आपण तर जिती जाती माणसं आहेत, आपण तर त्यांचा पुरस्कार आणि त्याचं अंगीकरण हे करायलाच पाहिजे. सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, सारी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए, सारी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए. मेरे सीने में नहीं तो तेरे दिल में है सही, मेरे सीने में नहीं तो तेरे दिल में ही सही. आग कहीं भी लेकिन आग जलनी चाहिए. ही आग कुठे पण असू दे, माझ्या सिनेमध्ये असू दे, तुमच्या हृदयामध्ये असू दे, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची ही जी आग आहे ना ही तेवत राहिली पाहिजे, ही तेवत राहिली पाहिजे. मला इथे बोलवलं, तेवढा सत्कार केला, सन्मान दिला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आम्ही भारताचे मुस्लिम लोक, या संविधानाच्या पहिल्या पानावरचं पहिलं वाक्य आहे आम्ही भारताचे, आम्ही भारताचे. हे आहे संविधान. हे संविधान जेव्हा बाबासाहेबांनी लिहिलं रे बेटा, तेव्हा पत्रकार लोक बाबासाहेबांजवळ आले आणि बाबासाहेबांनी विचारलं, म्हणे बाबासाहेब या देशाची घटना तुम्ही लिहिली, तुम्हाला किती त्रास झाला असेल? तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी मोठं सुंदर उत्तर दिलं, म्हणे पत्रकार बंधू आणि भगिनींनो, या देशाचं संविधान मी लिहिलं, मला थोडाही त्रास झाला नाही, कारण छत्रपती शिवरायांचं स्वराज्य माझ्या डोळ्यासमोर होतं. हे नाता या महापुरुषांचं आम्ही समजून घेतलं पाहिजे. हे संविधान साधं नाही रे बेटा. या संविधानाचं पहिलंच पान सांगते आम्ही भारताचे. तुम्ही शाळेत जाताना रोज तुमच्या घरात आय कार्ड असते, त्याच्यावर तुमचं नाव असते, तुमचा पत्ता असते, तुमच्या वडिलाचा मोबाईल नंबर असते. ते काय झालं तुमचं आय कार्ड, आयडेंटिटी प्रूफ, आय कार्ड, बरोबर आहे. या संविधानाचं पहिलं पान म्हणजे आपल्या देशातल्या तमाम नागरिकांचा आय कार्ड आहे. आपल्याला जर विचारलं उद्या तुम्ही कोण,
तर एका सेकंदात उत्तर येते आम्ही भारताचे, आम्ही भारताचे. हे आहे संविधान. हे साधं पुस्तक आहे का रे पोरं? हो, हे साधं पुस्तक नाही. म्हणून हे बाबासाहेबांनी लिहिलं संविधान. हे साधं नाही. 395 कलम आहेत त्या संविधानात. किती कलम आहेत? 395 कलम आहेत. आणि 340 नंबरची कलम लिहिली ओबीसी समाजासाठी सर्वात पहिली. 340 नंबरची कलम. 341 लिहिली एससी आणि 342 लिहिली मग एसटी. तुम्ही हुशार लोक बसले आहेत समोर, घरी गेल्यावर अभ्यास कर जा. 340 पहिले येते, 341 पहिले येते का मग 342 पहिले येते. तरी काही लोक म्हणते राजे बाबासाहेबांना संविधान लिहिलं म्हणते एका विशिष्ट जातीसाठी. हे जातीसाठी लिहिलेलं पुस्तक आहे का ताई? हे समस्त मानव कल्याणासाठी लिहिलेलं पुस्तक आहे. आणि तुम्ही आहे खास याच्या लाडक्या बहिणी, महिला मंडळी. हे आहेत तुमचे लाडके भाऊ. तुम्ही राखी नाही बांधले यायले कधी, पण येणं राखी न बांधता गेल्यानंतरही संविधानाच्या माध्यमातून तुमची रक्षा केली. हे आहे संविधान. हे संविधान साधं नाही. हे संविधान साधं नाही आहे ताई. इथं बसणाऱ्या प्रत्येक माणसाला असं वाटते का माय पोरगा बाबासाहेब झाला पाहिजे. इथं बसणाऱ्या प्रत्येक मायले असं वाटते का माय पोरगा बाबासाहेब झालं पाहिजे. प्रत्येक बापाला वाटते आमचं पोरगा बाबासाहेब झालं पाहिजे. पण इथं बसणाऱ्या एकाही बापाला असं वाटत नाही का मी स्वतः रामजी आंबेडकर झालं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर सोपं आहे, होणं सोपं आहे ताई. पण बाबासाहेबाचा बाप होणं लय कठीण आहे. कारण मुंबईत बाबासाहेब राहायचे 10 बाय 10ची खोली, 3-4 भावंड, 4-5 बकऱ्या, त्याची आत्या, त्याचे वडील, एक लहानशी खोली. ज्या खोलीत सगळे झोपले तर बसायला जागा राहत नव्हती. त्या खोलीत बाबासाहेबाला अभ्यास करता यावा म्हणून रामजी आंबेडकर खोलीच्या बाहेर रात्रभर जागृत बसायचे. हे आहेत बाबासाहेबाचे बाप रामजी आंबेडकर. हे होता आलं पाहिजे आम्हाला. आता काही नाही आमच्याजवळ. 1 BHK, 2 BHK, 3 BHK, भुसावळले फ्लॅट, जळगावात फ्लॅट, मुंबईत फ्लॅट. पोरांसाठी स्टडी रूम वेगळी, बेडरूम वेगळी, किचन वेगळी, सगळं वेगवेगळं आहे. पण तरी आमचे लेकरं पिकअप नाही घेऊन राहिले. त्याला कारण आहे, ज्याच्या घरी लाईट त्याचंच पोरग अभ्यासात सर्वात वाईट. म्हणून डोक्यात घ्या रे पोरं हो. बाबासाहेबांना सांगितलं शिका, संघटित व्हा. बोला जोरात, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आम्ही शिकलो, संघटितही झालो. पण संघर्ष कोणात? आमच्याच लोकात आमचा संघर्ष चालू आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. संघटना 1000 झाल्या, नेते 1000 झाले, पुन्हा सुमनावे आपले चेहरे 1000 झाले. मी पाहिलेली स्वप्न पूर्ण झाली तर का रे, भीमा तुझ्या मताची माणसं मेली तर का. म्हणून तर बहिणाबाईचं नाव विद्यापीठाला आहे उत्तर महाराष्ट्र. आणि शिक्षित आहो का सुशिक्षित आहो हेच समजून नाही राहिलं. आजही पुण्या गावात महाराज आला का सर्वात पहिल्या बाया महाराजच्या पाया लागते. पुण्या गावात महाराज आला का सर्वात पहिले बाया महाराजच्या पाया लागते. तो महाराज आशीर्वाद ते इतका खतरनाक देते. पुत्र होती मरोत वाप होती सारखी लागो त्यागी महाराजच्या हाती. एखादी बाई पाया लागली का सुखी राहा, तुमचे लफडे चालू ठेवा. पुरं वातावरण खराब. हात जोडून प्रार्थना त्या महाराज लोकांच्या नादी लागायचं नाही. तर महाराज गावात आला त्या घरच्या माणसाला कधी उपमा करून दिला नाही तुम्ही. आणि एखादा महाराज आला का तरी शिरा करून देता. उपम्यावाला तर एवढा बदमाश आहे तर शिऱ्यावाल्या का गंमत कलाकार समजा. महाराजच्या नांदी लागायचं. 350 वर्ष अगोदर तुकाराम महाराजांना डेफिनेशन केली. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ साधू. 350 वर्षाच्या अगोदर तुकाराम महाराज म्हणत जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो तोची साधू ओळखावा देवतेची जाणावा. हे डेफिनेशन साधूची. पण आम्ही ओळखलं काय? मी हात जोडून प्रार्थना करतो आता हे अंधश्रद्धा सोडा. नाही तर या महाराज लोकांना पुरा धिंगाणा केला साहेब. पहिले लोक म्हणत साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. आता हे बदललं तर काळ बदलला. आता ढोंगी साधू संत येती घरा आणि दरवाजे खिडक्या बंद करा. पिता महात्मा ज्योतिबा फुले पाहिजे आम्हाला. जगद्गुरु संत तुकाराम महाराज पाहिजे आम्हाला. कबीर महाराज पाहिजे. हे आमचे महापुरुष आहेत. पण आम्हाला जाती जाती धर्मात विखरून तुम्हाला बाबासाहेबांची शपथ आहे भावांनो. जीवनात जाती वाद करायचा. आम्हाला बाबासाहेबांना सांगितलं हम सब
आम्ही सगळे म्हणून जीवनात कोणाच्या माग जातीच्या माग लागायचं आपण माणूस आहोत. तुम्ही लहान लहान लेकरं हुशार आहेत. उद्या जर आपण रस्त्यानं गेलो ना आपला ऍक्सिडेंट झाला तर आपल्याला उचलणाऱ्याला आपण हे म्हणू काय का मला मायात जातीच्या डॉक्टर जवळ नाही म्हणू का रे पोरो. उद्या जर आपला ऍक्सिडेंट झाला तर आपण हे म्हणू काय का मला माया जातीवाल्याचंच रक्त दे म्हणून. तेव्हा कसं सारं चालते. मग तेव्हा कुठं जाते बे तुमची जात, तेव्हा कुठं जाते धर्म. म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणत धर्म धर्म काय आहे. मी हात जोडून प्रार्थना करतो तुम्हाला. मानवता ही पंथ मेरा आणि इंसानियत है पक्ष मेरा, सबकी भलाई गर्व मेरा आणि दुविधा को उठाना वर्म मेरा, ऊंच नीच उठाना गर्व मेरा. हे सांगितलं आम्हाला महापुरुष आहे ना. म्हणून तुम्हाला हात जोडून प्रार्थना करतो. आता मानवतावादी विचार करा. आज माणूस म्हणून जगा, नाही तर काही मजा नाही आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकर समजून घ्या, गाडगे बाबा समजून घ्या, शिवाजीराजे समजून घ्या. म्हणून हे कीर्तन भजन प्रबोधन माझं तुमच्यासाठी आहे. आणि या कीर्तनातून मी विषय मांडतो की दलिताचं दुःख भीमानं हेरलं, मनोवाद्याला ज्ञानानं हेरलं, दलिताचं दुःख भीमानं हेरलं, मनोवाद्याला ज्ञानानं हेरलं. नवक्रांतीची ज्योत भीमाची लागली तळपायला, तेव्हा लागली तळपायला, तेव्हा तो प्रेमानं लागला जय भीम बोलायला, तेव्हा तो प्रेमानं लागला जय भीम बोलायला. काळीजाची तार गमाय, हिमनिळाईच्या पार गमाय, हिम मोत्याचा हार गमाय, भीम नंदी तलवार गमाय, भीम मोत्याचा हार गमाय, भीम नंदी तलवार गमाय.